नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा तुम्हाला टॉपिक समजला असेल, तुम्ही थंबनेल बघून पाहिलंच असेल की आपल्या आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्या मतदान कार्डला तुम्ही घरी बसल्या तुमचा मोबाईल नंबर कसा जोडू शकता. संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की अशाच नवनवीन जे अपडेट असतात ते नवनवीन तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतोय. तर पहिल्यांदा तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ECINET हे ॲप्लिकेशन तुमच्या प्ले स्टोरवरून तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हे इन्स्टॉल करून घ्या. मी जे आहे ते इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पहिलं ऑप्शन जे आहे ते अशा प्रकारे येणार आहे. तुम्ही या ठिकाणी पहा, असं ऑप्शन आलेलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्यांदा जे आहे ते हे प्रोफाईलचं आयकॉन दिसतं, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर. आता तुम्ही जर पहिल्यांदाच ते आला असाल तर तुम्हाला न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, सेंड OTPवरती क्लिक करायचे. OTP तुम्हाला येईल आणि त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल तयार करायची. प्रोफाईल तयार करून तुम्हाला पुन्हा एकदा सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमचं जे आहे ते अकाउंट तयार होईल आणि तुम्हाला पुन्हा वापस येऊन तुमचा इंटर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP इंटर OTPमध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर इथं जे आहे तुमचं नाव येणार आहे, आडनाव, त्यानंतर म्हणजे फर्स्ट नाव जे असेल ते येईल, त्यानंतर नाव येईल आणि म्हणजे लास्ट नाव, आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो या ठिकाणी येणार आहे. आणि त्यानंतर पहा अपडेट प्रोफाईल यावरती क्लिक करायचं आहे. तर अपडेट प्रोफाईल यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेट यावरती क्लिक करायचं. प्रोसेट यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल, तुमची प्रोफाईल अपडेट होईल. आता मोबाईल नंबर आपल्याला जोडायचं तर काय करायचं आहे, तर इथं पहा तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म. या ठिकाणी पहा, यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 8 नंबर फॉर्म दिसणार आहे. करेक्शन ऑफ एंट्रीज यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव दिसून येईल आणि नंतर तुम्हाला लेटेस्ट स्टार्ट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एपिक म्हणजेच जे एपिक नंबर आहे का, वोटर ID एपिक, तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का, किंवा तुम्हाला ते मतदान कार्डमधला तुमचा नंबर माहिती आहे का, असेल तर हो करा पहिलं ऑप्शन, नसेल तर 2 नंबरचं खालचं ऑप्शन जे आहे ते नो आय डोंट हॅव वोटर ID एपिक. तर प्रत्येक जणाकडे असते मतदान कार्ड. मोबाईल नंबर जोडायचा म्हणजे जर मतदान कार्ड असेल किंवा तुम्हाला नंबर माहिती असेलच तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन निवडा आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर कोणाकडे मतदान कार्ड नसेल तर नक्कीच मला कमेंट करा. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या नंबरद्वारे तुम्ही सर्च करू शकता किंवा तुमच्या नाव टाकून तुम्हाला सर्च करू शकता. तुमचं मतदान कार्ड तुम्ही शोधू शकता. ते कसं शोधायचं तुम्हाला ते पण सांगणार आहे, मला कमेंट करा. आता आपण इथं नेक्स्ट करूयात. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो एपिक कार्डचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला सिलेक्ट राज्य निवडायचं आहे. एपिक कार्ड नंबर टाका अगोदर. आता आपण जे आहे ते एपिक नंबर टाकला आहे, राज्य निवडले. तर फेच डिटेल यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा खाली प्रोसेट ऑप्शन दिसते, यावरती क्लिक करायचे. प्रोसेटवरती क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी संपूर्ण नाव इथे येणार आहे. तुमचं वय, तुमचं गावाचं नाव किंवा तुमचे जेही या ठिकाणी मतदान कार्डाचं म्हणजे माहिती असेल ते मतदान कार्डवरील संपूर्ण माहिती इथे येणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसून येईल, तुमचं आडनाव, तुमच्या वडिलांचं नाव असं या ठिकाणी पाहता येणार आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुमचं महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर इथं पहा तुम्हाला जे आहे ते मोबाईल नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. इथं मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर तुमचा जर रिलेटिव्ह कोणाचा जर मोबाईल नंबर द्यायचा असेल ते पण या ठिकाणी देऊ शकतात. नाही दिलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला ईमेल द्यायचं असेल ते पण टाका, नसेल तर काय अडचण नाही. आता नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केलं तर इथं आपल्याला इथे 1, 2, 3, 4 ऑप्शन भेटतात. तर आपल्याला त्यापैकी जे आहे ते 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. करेक्शन ऑफ एंट्रीज एक्सिट 2 नंबरचं ऑप्शन यावरती क्लिक करूयात. पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचे. तर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन भेटतात. हे ऑप्शन कशासाठी आहेत, तुम्हाला मतदान कार्डमध्ये दुरुस्त काय करायचं आहे, तुमचं नाव करायचं आहे का, जेंडर करायचं आहे का, तुमचा जो जन्मतारीख आहे ती करायची आहे, किंवा रिलेशन टाईप करायचं आहे, रिलेशन नेम चेंज करायचं आहे, किंवा ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि फोटो यापैकी तुम्हाला चेंज काय करायचं हे तर तुम्हाला निवडायचं आहे. तर तुम्हाला निवडायचं तर आपल्याला जे आहे ते मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. तर आपण मोबाईल नंबरवरच या ठिकाणी क्लिक करूयात, बाकी कट करूयात. आपण मोबाईल नंबरवर क्लिक केलेलं आहे. तर मोबाईल नंबरवर टिक करायचं असं आणि पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईल नंबर तुमचा इथं टाकायचा आहे. तर पहा आपला मोबाईल नंबर जे आहे ते व्हेरीफाय झालेला आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आणखीन तुम्हाला तुमचं जे नाव येईल आणि तुम्हाला खाली तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. तर गावाचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे. डनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी तुम्ही माहिती भरली आहे, तुमचं आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर हे संपूर्ण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, काही करायची गरज नाही, डायरेक्ट खाली यायचं आहे. साइन सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. इन साइन या सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे तुमच्या मतदान कार्डला तुम्ही मोबाईल नंबर जोडू शकतात. नक्कीच तुम्हाला पूर्ण माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.